रागादिरोगान् सततान् अनुशक्तान् अशेषकाय प्रसृतान् अशेषान् औत्सुक्य मोह अरतिदान जघान यो अपूर्ववैद्याय नमो अस्तु तस्मै. माईक आपले कृपया बंद करा. सगळे घरातच बसलेले आहेत आणि कोरोनाचा पण लॉकडाऊनचा वेळेचा आपण सदुपयोग करत आहोत. तर आता आपण जो विषय घेतला आहे महाकषाय, चरकाने 4था अध्याय सांगितलेले आहेत. तर ती सांगताना चिकित्सेमध्ये सौकर्य यावं, एक वेगळी दिशा मिळावी अशा दृष्टीने ते 50 महाकषाय सांगितले आहेत आणि प्रत्येकामध्ये 10 औषधं चरकांनी त्यात टाकलेली आहेत. तर मला रेकॉर्डिंग पण करावं लागतंय, त्यामुळे मी एक मोबाईल बाजूला ठेवतोय. तर ते 50च असावेत का, तर तसं काही नाहीये. तुमच्या बुद्धीने, युक्तीने तुम्ही ते जी संख्या वाढवू शकता, त्यामधील असलेल्या द्रव्यांची संख्या तुम्ही वाढवू शकता. त्यांनी एक मार्ग दिलेला आहे, तुम्ही कशा पद्धतीचा विचार कराल त्या पद्धतीनेच आपण आता विचार करणार आहोत. त्या गणातली काही तुम्हाला मी द्रव्य सांगणार नाही, ते तुम्हाला माहितीच आहे. तर गणांचं काम कसं होतं आणि खूप काही मोठा विषय सांगणार आहे असं काही नाही, पण एक मला जे वाटतं सांगावंसं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मग एखादं गण असेल तर त्या गणांचे जे त्यांनी प्रकार केलेले आहेत ते एकदा तुम्ही दृष्टीच्या खालून घातले तर तुम्हाला ते कळतील. तर एक प्रत्यक्ष व्याधीशी संबंधित असा अर्शोग्न गण किंवा असे गण आहेत, व्याधी प्रत्येनिक असे पद्धतीचे एक लक्षणांचे विचार करून केलेले गण आहेत. आणि काही गण जीवनीय, बृहणीय, लेखनीय अशा प्रकारचे कर्माच्या आधारावर असे ते गण आहेत. तर आता आपण त्या गणांचा अभ्यास करताना काय विचार करावा किंवा चिकित्सेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त कुठले गण येतात किंवा मी वापरतो त्याविषयी मी बोलणार आहे. जे मी वापरतो त्याविषयीच बोलणार आहे. आणि त्या गणातली जी औषधं मी नाही वापरत ती औषधं काही मी सांगणार नाही आहे. तर पहिल्या आपण जीवनीय गणापासून सुरुवात करूया आणि विषयाला आपण सुरुवात करू. जीवनी गण सगळ्यांनी वाचलेला आहे, सगळ्यांना माहितीच आहे, वेगळं काही सांगणार नाही. तर जे जीवनाला पथ्यकर आहे, जीवनाला हितकर आहे असं तो जीवनीय गण आहे. आणि त्याच्यातली जी द्रव्य आहेत ती पृथ्वी महाभूताची, जल महाभूताची अशी द्रव्य आहेत जीवनीय गणातील. मधुर रसाची अशी गण आहेत आणि ती द्रव्य धातू पोषण करतात, धातूंचं बळ वाढवतात. मग धातूंचं बळ वाढवल्यावर होणार आहे काय, तर धातूंचं बळ वाढवल्यावर तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढणार आहे. आणि जर धातूंचं बळ चांगलं असेल, धातूंचं बळ जर चांगलं असेल तर जरी धातूंमध्ये ख वैगुण्य जरी असलं, पूर्वी असलं की नंतर जरी झालं तरी ते ख वैगुण्य व्याधीजनक होत नाही. म्हणजे त्या ख वैगुण्याने व्याधी होण्याची शक्यता नसते जर धातू बल चांगलं असेल तर. किंवा जर आजार झाला असेल तुम्हाला कुठलाही, तर लवकरच तुम्ही त्या आजारातून बाहेर पडता. त्या आजाराची जी पुढे जाण्याची क्रिया आहे, संप्राप्ती आहे, ती थांबवली जाते धातू चांगले असतील तर. आताच्या काळात हे फार महत्त्वाचं आहे जीवनीय गण, आणि तो आधी घ्यायला हवा. तर ती द्रव्य, जीवनीय गणातली जी द्रव्य आहेत, जीवक, ऋषभक, ह्याच्याबद्दल मिळणं आणि ह्याच्याबद्दल अनेक संदेहच आहेत. त्यामुळे आपण काय वापरतो त्याच्यातलं, तर त्याच्यातलं आपण एक ज्येष्ठमध हे वापरतो, मधुक जे सांगितलेलं आहे. थोड्या थोड्या मात्रेत व्यानकाळी देणं किंवा रसायनकाळी देणं, पण व्यानकाळी देणं गरजेचं आहे. सर्व धातूंना असं जीवनीय आहे म्हणून व्यानकाळी देणं चांगलं आहे. आणि सोपं म्हणजे गाईचं दूध त्या गणात नाही लिहिलेलं आहे,
तर तेही जीवनीय आहे. तर तुम्ही ते जीवनीय गाईचं दूध जे आहे ते रुग्णाला तुम्ही सजेस्ट करायचे. धातुक्षय जे झालेले आहेत, म्हणजे धातुक्षयामध्ये मूर्छा येणार, वातप्रकोप येणार, अशामध्ये हा जीवनीय गण आपण वापरतो. तर साधारणतः जीवनीय गणात वृषभकजीवक हे शोधण्यापेक्षा, चुकीचं घेण्यापेक्षा दूध आणि यष्टी मधू ह्यांचा वापर तुम्ही जीवनीय गण म्हणून करू शकता. आणि सर्व धातूंचं बळ वाढवण्यासाठी हा जीवनीय गण तुम्हाला उपयोगी पडणार आहे. तर मग जीवनीय गण कुठे वापरतो आपण, की कॅन्सरची किमोथेरपी झालेली आहे आणि पूर्ण किमोथेरपी झाल्यानंतर ते गेल्यानंतर जे सर्व धातूंचा क्षय झालेला असतो, अशामध्ये तुम्ही जीवनीय गण वापरू शकता. आणि राजयक्ष्मासारखे ज्या केसेस आहेत ज्याच्यामध्ये मांसधातूचं बळ जास्त कमी होतं, त्यामध्ये तुम्ही बृहणीय गण वापरू शकता. तर बृहणीय गण जो आहे तोही तसाच आहे, पृथ्वी जल महाभूत प्रधान आहे. मुख्य बृहणीय गणाचं काम आहे मांसधातू वर्धन करणे. पूर्ण धातूंना बळ देणारच आहे, पण मुख्यतः त्याचं जे फोकस आहे तो मांसधातूसाठी आहे, पुष्टीकरता. आणि म्हणून राजयक्ष्मासारख्या पेशंटला बृहणीय गण आणि कॅन्सरसारख्या पेशंटला जीवनीय गण असं थोडंसं तुम्ही डिफरन्शिएट करू शकता. मग बृहणीमध्ये थोडी द्रव्य जरी एकसारखी हे तुम्हाला वाटली, कारण परत जीवक वृषभकाचे पर्यायी तुम्ही बाकीचे औषध घेताच आहेत, त्याच्यापेक्षा बृहणीयमध्ये सरळ जी औषधं दिलेली आहेत, बैला दिलेला आहे, दुधी दिलेला आहे, त्याप्रमाणे तुम्ही ती वापरू शकता. बृहणीयमध्ये तुम्ही म्हणजे आम्ही अश्वगंधा वापरतो आणि त्याचे चांगले रिझल्ट मिळतात. बृहणीय हा कन्सेप्ट, हा गण डोक्यात घेऊन किंवा हे काम डोक्यात घेऊन. त्याने जीवनीय आणि बृहणीयमध्ये एवढाच थोडासा डिफरन्स येतो की सर्व धातूंना बळ देणं आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवणं अशा दृष्टीने जीवनीय आहे. आणि विशेषतः मांसधातूचा विचार करून शरीराला बृहण स्थूलत्व आणणं हे बृहणीय काम आहे. त्यामुळे तुम्हाला कुठल्या कंडिशनमध्ये जीवनीय आणि कुठल्यामध्ये बृहणीय वापरायचं आहे हा तुमच्या डोक्यात फिट असलं तर बरं होतं. नंतर जो येतो तो दीपनीय गण येतो. आणि तुमच्यासमोर ह्याचे पेशंट खूप येतात ओपीडीमध्ये की माझी भूक नाही, मला भूक वाढवा. आणि मग भूक वाढवण्यासाठी वेगवेगळी कंपन्यांची पेटंट आहेत, वेगवेगळे औषधं आहेत दीपनीय अशी, आणि मग ती सरसकट वापरली जातात. तर दीपनीय या ह्याचा तुम्ही जर गण बघितलात तर त्याच्यात सगळी उष्ण औषधं चरकाचार्यांनी लिहिलेली आहेत. तर परंतु त्यांनी सांगताना की तुम्ही तुमच्या बुद्धीने हे सगळं वापरायचंय, तुम्ही औषधं स्वतः त्याच्यात समाविष्ट करू शकता अशी सूट दिल्यामुळे आपण दीपनीयाचा विचार करताना त्या दीपनीय कार्याचा कसा विचार करतो ते आपण बघूया. तर प्राया ती जी दीपनीय द्रव्य आहे ती अग्नि महाभूत प्रधान भूयिष्ठ अशी ती दीपनीय रस हे आहेत द्रव्य. आणि ती कटू आम्ल लवण अशा रसाची किंवा तीक्ष्ण उष्ण लघु अशा गुणाची अशी ती द्रव्य तुम्ही बघितलं दीपनीय गण तर तुम्हाला ते लक्षात येईल. तर प्रत्येक वेळी हे वापरायचंच का तर नाही. तर त्याच्यामध्ये आपण अंशांश कल्पनेचा विचार करून पृथक्करण करायचं गुणांचा विचार करून. तर जिथे धातुक्षय आहे किंवा वातपित्त प्रकोपाची लक्षणं आहेत तिथे तुम्ही ही जे द्रव्य वापरलीत तर त्या पेशंटला त्रास होणार. त्यामुळे तिथे तुम्हाला मधुर रसाची प्रभावाने अग्निदीपन काम करणारी अशी द्रव्य वापरावी लागतात. आणि ती द्रव्य आहेत शतावरी आहे, सारिवा आहे, नवीन जे काढलेलं लोणी असतं किंवा तूप आहे, कमी मात्रेतलं तूप, मात्रा महत्त्वाची आहे. तर परत तुपाची मात्रा वाढली की परत ते अग्निमांद्य करणार, त्यामुळे कमी मात्रेत तूप देणं. ही मधुर रसाची औषधं तुम्हाला कुठे वापरावी लागतात की जिथं वातपित्ताचा प्रकोप आहे, धातुक्षय आहे, अशा ठिकाणी तुम्हाला ही मधुर रसाची औषधं वापरायची आहेत. गोक्षूर कसं काम करतं हे मी वातव्याधीच्या ह्याच्यामध्ये सांगितलं. प्रत्यक्ष आमाशयाला बल देणं, कोणाचं माईक चालू असेल तर बंद करा. प्रत्यक्ष आमाशयाला बल देणं, त्या अवयवाला बल देणं, अशा पद्धतीची ही द्रव्य काम करतात आणि अग्निवर्धन सुंदर पद्धतीने होतं. शतावरी प्रभावाने अग्निदीपन करते, त्यामुळे धातुक्षयजन्य शुक्रक्षयजन्य अग्निमांद्य असतं. आणि अशा रुग्णांना तुम्ही डिटेल केसेस विचारल्यावर तुम्ही पंचकोलासव दिलं
किंवा कुठलीही बाकीची औषधं दिली तर परत तो शुक्रक्षय वाढत जाणार आहे त्याच्या गुणांनी. त्यामुळे अशी औषध दिली की परत अग्निमांद्य येतं आणि आपल्याला वाटतं आपण एवढं दीपन करून पण त्याचं अग्निवर्धन का होत नाही, तर ते आपलं द्रव्य चुकलेलं असतं. त्यामुळे अशा ठिकाणी मधुर रसाची द्रव्य वापरावीत आणि ती अल्प प्रमाणात वापरावीत, जेणेकरून ती काम चांगलं करतात आणि त्याने सुंदर पद्धतीने अग्निमांद्य दूर होतं. तर अशी औषधं म्हणजे शतावरी, सारिवा, गोक्षूर असेल आणि तूप थोड्या मात्रेत तुम्ही ती वापरावी आणि त्याचा विचार करावा. दुसरं म्हणजे पांडूसारखा व्याधी असेल किंवा जिथे पित्त कमी झालं असेल, पित्ते मंदो अनलहा असं जे प्रकरण झालं असेल, सर्व प्रकारच्या गुणांनी गुणतः पित्ताचा क्षय झाला असेल, तर अशा ठिकाणी लक्षात घ्या मी काय बोलतोय, पित्ताचा गुणतः क्षय झाला असेल आणि पित्त याची क्वांटिटी पित्ते मंदो अनलहा अशा पद्धतीने ती कमी झाली असेल, तर तिथे वापरणारं द्रव्य हे साक्षात पित्तवर्धन करणारं द्रव्य असायला हवं. आणि पित्तवर्धन करण्यासाठी अग्नी महाभूत, जल महाभूत ही 2 महाभूतं ही अपेक्षित असतात आणि ती अम्लरसात आहेत. तर अम्लरस कुठली द्रव्य, तर दही असेल किंवा डाळिंब असेल, तर यासारखी द्रव्य तिथे अपेक्षित असतात आपल्याला आणि तिथे त्याचं अग्निवर्धन होतं, मूळ वाताचं अनुलोमन होतं आणि अग्निमांद्य दूर होऊन दीपन होतं काम. तर अशा वेळी लक्षण आपल्याला माहिती असतील तर त्याचा अग्निमांद्य नेमका कशाने झाला हे आपल्याला एक्झॅक्ट कळतं आणि एक्झॅक्ट आपल्याला द्रव्य वापरता येतात त्या पद्धतीने. नंतर आम्लरस झाला, तो साक्षात आम्लरस देताना डाळिंब हे कच्चं पाहिजे, आंबट पाहिजे, गोड नाही. तर पांडूमध्ये असं अग्निवर्धनाची गरज असते आणि ते दीपनाची गरज असते आणि त्यावेळी तिथं देऊ शकता तुम्ही. तक्र वापरू शकता इथे या पित्तवर्धन करण्यामध्ये. नंतर प्रश्न बघतोय, मधुमेहामध्ये दीपनासाठी काय वापरू शकतो. तर तुम्हाला आवाज येतोय व्यवस्थित. तर तुम्हाला 2 गोष्टी झाल्या. एक मधुर रसाने प्रभावाने अग्निमांद्य दूर करणारी औषधं म्हणजे शतावरीच मी जास्त सांगतोय, शतावरी आम्ही खूप वापरतो आणि गोक्षूर ही 2 जास्त वापरतो. तूप वापरताना त्याचं चाटण घ्यायचंय. तर ही 2 औषध तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता क्षयामध्ये. नंतर ग्रीष्म ऋतूमध्ये दीपनासाठी काय द्यावे, शतावरी द्यावी आहे की नाही, गोक्षूर द्यावे. तर पित्तवर्धन करण्यासाठी साक्षात पित्ताचं क्वांटिटी वाढवण्यासाठी जी द्रव्य द्यायची ती आम्लरसाची द्यायची, म्हणून आम्लरस हा पित्त वाढवतो. आता ज्यांना मलबद्धता आहे म्हणजे संडास अशी खडा होते आणि म्हणजे अगदी रुक्षता आहे संडासमध्ये आणि तीव्र वात प्रकोप आहे, म्हणजे गॅस खूप त्यांचा आधवान आटोप अशी लक्षणं असतात, अग्निमांद्याचा पेशंट येतो, असं पोट फुगलेलं असतं आणि त्यांचं खाणं पिणं पण जड आहार खाणं अशा पद्धतीचं हे असतं. तर अशामध्ये लवणरस हे अग्निवर्धन चांगलं करतं. इथे तुम्हाला तीक्ष्ण गुण अपेक्षित असतो, कारण तो माणूस ऑलरेडी गुरुआहार खात असतो, झोपत असतो आणि अशा पद्धतीचं त्याचं दिनचर्या असते आणि पूर्ण मलबद्धता असते आणि वृक्ष अगदी संडासला एकदम खडा होत असतो. अशावेळी लवणरस अतिशय गरजेचा आहे. तो तीक्ष्ण गुणाने अग्निवर्धन करतो आणि मळाला मऊ करतो आणि अशावेळी तुम्ही त्याला सैंधव देणं हे इष्ट आहे जेवणाच्या आधी. फक्त ह्यांनी सांगितलेलंच आहे की भोजनाग्रे सदापत्यम लवण हे सांगितलेलंच आहे. तर तुम्ही जरी सैंधव त्याला जेवणाच्या आधी दिला अशा पेशंटला, लगेच परिणाम दिसत नाही, 2-3 दिवस जातात, पण 3-4 दिवसानंतर संडास मऊ व्हायला लागते आणि त्याचा आधमान कमी व्हायला लागतो आणि भूक वाढायला लागते, हे लक्षण हळूहळू दिसायला लागतं. तर सैंधव जेवणाच्या आधी देणं हे लवण रसाने होतं आणि अग्निवर्धन होतं. नंतर तुम्हाला कधी कधी असे रुग्ण दिसतात की ते खूप तिखट, आंबट, लोणचं खा, जेवढे जिभेचे चोचले तिखटाचे, आंबटाचे आणि खारटाचे असं सगळं खाणारे पेशंट मिळतात आणि दिसतं की हा पित्त प्रकोपाचा पेशंट आहे, पित्त वाढलेला आहे, तरीही त्याला अग्निमांद्य दिसतं. हे असं दिसतं लक्षण, कारण पित्त हे अग्नीला आवृत्त करतं असंही प्रकरण आहेत आणि तुम्ही आवरणामध्ये गेलात तर अशा अग्निमांद्यामध्ये तो तुम्हाला पेशंट टिपिकल असतो, खूप खाणारा, जाडसर असतो आणि खूप घाम येत असतो, त्याला जरा AC पाहिजे असतो कंटिन्युअस.
आणि तिखटाशिवाय तो काय खात नाही, मीठ वरून लागतं, असे टिपिकल पेशंट मिळतात. आणि अशांचं अग्निमांद्य करायचं असेल तर तुम्हाला ते गुळूचीने करावं लागतं, गुळवेल. तर तिक्त म्हणजे कडू तुरट रसाने त्याचं अग्निमांद्य तुम्ही दूर करू शकता. आणि त्याच्यातलं मी वापरते गुळूची. गुळवेलीने तिचा अग्निमांद्य दूर करायचं. त्यावेळी गुळूची जी वापरायची ती जेवणा आधीच वापरायची दोन्हीही. आणि शक्यतो त्याचा काढा केला किंवा चाटण अगदी अल्प मात्रेत चाटण दिलं, जरा वेळ लागला तरी चालेल पण मात्रा अल्प ठेवायची. अल्प मात्रेत गुळूची चाटण दिलं की त्याचं हे कमी होतं. तिखट खाण्याची इच्छा ही आमता दर्शवते मुळात. त्यामुळे तशा पद्धतीने गुळूची वापरून त्याचं अग्निमांद्य दूर होतो. आणि आज त्याचं संतर्पण जे झालेलं आहे, वजन वाढलेलं आहे, तेही कडूरसाने, त्यांचं वजन कडूरसानेच कमी होतं. तर असा कडूरस वापरून त्यांचा अग्निमांद्य तुम्ही घालवू शकता. नंतर तुमच्यासमोर जो जाड एक व्यक्ती येतो, बऱ्यापैकी स्थूलता असते आणि गोड खाणे हे त्याचं मुख्य हे असतं. म्हणजे दूध पिणे, दुधाच्या विकृती ज्या आहेत, पनीर खाणे, दुपारी झोपणे, अतिशय कफ प्रकृतीचा असा छान माणूस असतो फुगलेला. आणि अशांमध्ये तुम्हाला जे पंचकोल तुमच्या डोळ्यासमोर असतं ओपडीत, ते अशा रुग्णांमध्ये द्यायची गरज आहे. हा गोड खाणाऱ्या पेशंटला तुम्ही भल्ला तकासारखे काही गल्प असतील किंवा साधा आहे की लसूण खाणं, जेवणाच्या आधी एक पाकळी लसूण खाल्लं अशा स्थूल व्यक्तींनी. लक्षात ठेवा, तो खाणारा काय पाहिजे, गोड खाणारा पाहिजे व्यक्ती, खूप गोड खाणारा व्यक्ती. काही जण खूप गोड खातात, खीर नंतर परत वर दूध लागतं, सगळं गोड गोड लागतं. अशांना जेवणाच्या आधी जरी लसूण दिलं तरी काम भागतं, दुसरी काही औषध द्यावी लागत नाही. किंवा त्रिकटचूर्ण अगदी 3-4 पाव चमचा किंवा 3-4 चिमूट असं त्रिकटचूर्ण रोज जेवणाच्या आधी 3 टाइम तरी द्यायचं. असं दिलं तर अग्निमांद्य त्याचं दूर होऊन अग्निवर्धन अतिशय सुंदर पद्धतीने होतं. पंचकोल असं तर मिळतंच, तेही तुम्ही जेवणाच्या आधी देऊ शकता अशा पेशंटला. तर अशा अग्निमांद्यातून जे जे उत्पन्न व्याधी आहेत तेथे दीपनीय हा जो महाकषाय आहे तो वापरायचे. मग ते गुल्म असतील, अर्श असतील, उदर असतील, अतिसार असतील, ग्रहणी असतील, असे वेगवेगळे अग्निमांद्यातून उत्पन्न जे जे व्याधी आहेत त्यांना हेतू प्रत्येक औषध म्हणजे हा गण आहे, हे दीपनीय गण. कारण त्यांचा हेतू आहे अग्निमांद्य. तर हेतू प्रत्येक अशी ही औषध तुम्ही वापरू शकता. फक्त आपण बदल काय केला, आपल्या बुद्धीने युक्तीने आपण बदल केला की आपण त्याच्या हेतूनुसार दीपनीय जे द्रव्य आहेत त्यांचे प्रकार आपण केले. त्याच्यात काय विचारायचं तर विचारा. एक आपण केलं मधुर रसाची द्रव्य जी प्रभावाने दीपनीय काम करतात ती. दुसरं साक्षात पित्ताचं वर्धन केलं आम्ल रसाने. नंतर आपण लवणाचा तीक्ष्ण गुण वापरला, ज्यांच्यामध्ये मलाचं काठिण्य आहे, शुष्क मल आहे, अशामध्ये आपण तीक्ष्ण रसाने वातानुलोमनाने सैंधवाने अनुलोमन करून अग्निवर्धन केलं. चौथं आपण केलं की संतर्पजनित आहे रुग्ण, 2 संतर्पजनित दोन स्थूल असतात, एक काही खाऊन ढोल होणारे आणि एक गोड खाऊन नुसते ढोल होणारे. तर ते तिखट आंबट खारट खाऊन जे स्थूल झालेले आहेत यांच्यामध्ये गुळूची आपण वापरली जेवणाआधी. आणि यांच्यामध्ये त्वचाविकारी खूप असतात. तुम्ही बघितलं मान काळी असते, काखेत काही घामामुळे काखेत आजार असतात, असे त्वचाविकारी खूप असतात. अशावेळी गुळूचीच चांगली काम करते. तर अशा पेशंटमध्ये गुळूची आपण वापरली. गोड खाणारा जो असतो, अतिशय गोड खाणं, दुपारी झोपणं, अशा व्यक्तींमध्ये आपण काय वापरलं, कटुरसाचं लसूण वापरला किंवा आपण त्रिकटू वापरलं, पंचकोल वापरलं. तर अशा पद्धतीचं तुम्ही दीपनीय हा गण असा विचार करा. तुम्ही तुमची बुद्धी वापरून अजूनही त्याच्यात काही बदल करू शकता, औषधं वाढवू शकता. बाकी चरकाचा दीपनीय गण तुमच्या डोळ्यासमोर आहेच. ग्रहणी कुठली आहे त्याच्यानुसार ते बदलतं. बर, पुढे जाऊ दे आता गाडी. आता पुढचा आपल्या ओपडीत एक पेशंट येतात, कंठ्या हा जो गण येतो, कंठ्या आहे ना, कंठ्या गण येतो. त्याच्यात चरकाने सारेवा, यष्टीमधू, द्राक्षा, विदारी अशी सगळी औषधं टाकलेली आहेत. तर असा कंठ्य जो गण आला, कंठ्याचा अर्थ की अशी औषधं
जी कंठाला म्हणजे कंठ या अवयवाला हितकर आहेत, किंवा अशी औषधं जी कंठास्थित असलेल्या स्वराला हितकर आहेत. ज्यावेळी आपण नेत्रे हा शब्द वापरतो त्यावेळी डोळ्याला हितकर असलेलं आणि डोळ्याचं काम काय बघणं, तर त्या बघण्यासाठी जी हितकर आहेत अशी औषधं म्हणजे नेत्र. तशाच पद्धतीचं कंठ म्हणजे जी कंठाला त्या अवयवाला पण हितकर आणि त्या स्वराला पण हितकर, असे दोन डोक्यात विचार घेतले तर तुमचं परत आणि तुमच्या डोक्यात बाकीचे विचार करण्याची क्षमता येते. तर मग कंठ जर घेतलं, कंठाच्या स्वरासाठी हितकर अशी कुठली ती बघू आपण. तर काही अशी वात प्रकृतीची बारीक माणसं असतात आणि त्यांचं जे काम आहे खाणं कमी असतं आणि बोलणं खूप असतं आणि तासनतास 2-2 तास 3-3 तास ते लेक्चर घेऊ शकतात आणि लेक्चर ते घेतात आणि त्याच्यानंतर संध्याकाळी स्वरभेद सारखी लक्षणं दिसायला लागतात. तर अशा ह्या रुग्णाला, अशा रुग्णामध्ये ओजक्षय रसक्षय असं जे निदान जर काय होत असेल तर त्याला स्निग्ध मधुर अशा रसाची औषधं ही कंठी आहेत. म्हणजे मनुका, त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण मनुका. तर मनुका अतिशय उत्तम आहे, शतावरी अतिशय उत्तम आहे आणि दूध पिणं गाईचं हे अतिशय उत्तम आहे. ज्यांचं अतिभाषण हे जास्त आहे व्यवसायामध्ये आणि रसाने ओजक क्षीण आहे अशामध्ये 30 औषधं परत परत गणात येणार आहेत. कारण चरकाने असंच केलंय की कमीत कमी औषधं यावीत आणि एक औषध 4-5 ठिकाणी वापरता यावं अशा दृष्टीने आपल्याला तुम्हाला शतावरी त्या बृहणीमध्ये पण दिसणार आहे, शतावरी बाकीच्या ठिकाणी पण दिसणार आहे. तर असं एक झालं कंठ म्हणून. नंतर तुम्हाला स्वरावरून तुम्हाला आवाजावरून तुम्हाला कंठ या अवयवाचं किंवा त्याच्या सारतेचं पण कधी जजमेंट करता येतं. तर त्यासाठी सांगितलं मी तुम्हाला, प्रश्न एक आलाय त्यासाठी तुम्हाला मनुका शतावरी हे अतिभाषणातून उत्पन्न झालेला क्षय रसक्षय म्हणा आणि त्यातून वाढलेला वात आणि त्यातून उत्पन्न झालेला स्वरभेद ह्याच्यासाठी तुम्ही मनुका रोज रात्री खाणं, शतावरी किंवा शतावरी कल्प पिणं, दूध पिणं हे गरजेचं आहे. नंतर सारतेची काही जजमेंट येते. म्हणजे मांसाहार पुरुषाचा आवाज गंभीर असतो म्हणून काय तो त्याचा घसा बसलाय असं नाहीये, त्यामुळे तोही विचार तुम्हाला करता आला पाहिजे. प्राकृत काय आणि विकृत काय. अस्थिसार पुरुष असतात त्यांचा आवाजच मुळात कर्कश असतो. तुम्हाला त्याची लक्षणं अस्थिसाराची दिसतील, असं बारीक मान असते आणि हायड बोन असं दिसत असतं. तर अशा अस्थिसार पुरुषांचा आवाजही कर्कश असतो. तर ह्या पण गोष्टी डोक्यात असल्या पाहिजेत, ते प्राकृत आहे का विकृत आहे. नंतर कंठ्यामध्ये घशाला काही जणांचं तिखट आंबट खाण्याची सवय आणि घशाला लालसर पुरळ येते, घशामध्ये गरम वाफा आल्यासारख्या होतात. अशामध्ये कंठ हे सारिवा आणि खडी किंवा नुसती जरी खडीसाखर जरी खाल्ली तरी ती कंठ आहे अशा गलदाहामध्ये गलशोथामध्ये. तर सारिवा खडीसाखर मिक्स करून पण खाऊ शकता किंवा खडीसाखर रेग्युलर चगळायला दिली तरी ती खाऊ शकता. अशा पद्धतीचं तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. नंतर साक्षात कंठ हा जो आहे, कंठ गणामध्ये शतावरी कोणत्या, मी चरकातच सांगतोय, कंठमध्ये नाही सांगितलेली आहे, तेच सांगतोय मी. आधीच सांगतोय की चरकाने ज्यावेळी गण बनवलेले आहेत त्यावेळी ते काय म्हणतायत की तुम्ही तुमच्या बुद्धीने औषधं ह्याच्यातली वाढवू शकता. तुम्ही गण 50च महाकशा आहे असं नाही, तुम्ही किती असंख्य करू शकता. कारणं असंख्य आहे तर तुम्ही असंख्य कारणं बनवू शकता. म्हणून मी पुस्तकातून तुम्हाला असं शिकवत नाहीये. बरं, त्यावेळी तुमच्या समोर कंठ्यामध्ये शतावरी दिसत नसेल तर तुम्ही डायरेक्ट इथं शतावरी कशी काय आली, तर ते मी त्यासाठी सांगतोय. बर, कुठे आलो मी. तर कंठगत कफ ज्यावेळी सांगतो, विदारी कधी वापरायची पण सांगणार आहे. कंठगत वात ज्यावेळी असतो काही विदारी आपण वापरतो. विदारीच्या मी ह्याच्यात सांगितलेलं गेल्या लेक्चरमध्ये. विदारी ही स्तन्यवर्धक आहे. कंठामधल्या कंठगत वात म्हणजे अतिभाषण जे मी सांगितलं जिथे शतावरी तिथे तुम्ही विदारी पण वापरू शकता. बर,
नंतर कंठगत कफ ज्यावेळी होतो त्यावेळी आवाज बसतो, जे तुम्हाला माहिती आहे. रेग्युलर पेशंट तुमच्याकडे येतात तर कंठगत कफावर चांगलं औषध म्हणजे खदीर, ज्याला गायत्री म्हणतात, आणि दुसरं म्हणजे कासमर्द. तर खदीर तुम्ही वापरू शकता, त्याने घसा चांगला होतो. ज्यांचा कंठ म्हणजे खाकरल्यावर कफ येतो अशी कंठगत कफाची लक्षणं आहेत. कफज कासामध्ये तुम्ही वापरू शकता. कफज कास असेल तर कफज कासातून स्वरभेद असं लक्षण असेल तर रिंगणी अतिशय चांगली काम करते. कासमर्द ह्याच्यात पण काम करतो, डांगा खोकला किंवा अशा पद्धतीमध्ये त्याचा स्वरस मधासोबत देतात. आणि एक विशेष म्हणजे त्याचं वृश्चिक दंशात कानात प्रधमन करतात असं द्रव्यगुणमध्ये आहे. तर अशा पद्धतीत तुम्ही वापरू शकता. आता साक्षात कंठ हा मांसाचा अवयव आहे, त्यामुळे मांसाचं बल वाढवण्यासाठी जी द्रव्य दिली जातात कंठ, तर तीही द्रव्य कंठच होतात. म्हणजे त्याच्यात खजूर येतो आणि मनुका येतात किंवा कुष्मांड येतो. तर अशी द्रव्य दिल्यानंतरही कंठ तुमचा चांगला होणार आहे. त्यामुळे कंठ्याचा विचार करताना हे जी चरकांनी दिलेली आहेत ती औषधं आहेच, त्याचाही तुम्ही बारीक विचार कराही, पण कंठ या कर्माचाही असा वेगळ्या पद्धतीने विचार करावा म्हणून आपण हे लेक्चर घेत आहोत. आणि चरकांनी तशी सूट दिलेली आहे आपल्याला. तर रात्री एसी मध्ये झोपल्यावर सकाळी उठल्यावर घसा खवखवत तो किंवा आवाज बसतो. एसी हे कुठल्या गुणाचं आहे? तुम्ही जर एसी बघाल तर एसीने शीत गुण वाढतो आणि वृक्ष गुण वाढतो. मग शीत गुणाच्या उलट काय आहे? उष्ण गुण. आणि वृक्ष गुणाच्या उलट काय आहे? स्निग्ध गुण. मग स्निग्ध आणि उष्ण असं काय देऊ शकता तुम्ही? विचार करायचा. स्निग्ध आणि उष्ण असं काय देऊ शकता? तर तुम्ही त्रिकटुचर्ण तुपासोबत चाटण दिलं तर रात्री एसी मध्ये झोपल्यावर जो आवाज बसतो तो बसणार नाही. पुढे मांसधातूचे क्षय. तर मांसधातूचा क्षय झाल्यानंतर जी हे येते त्याच्यामध्ये तुम्ही खजूर, मनुका किंवा भोपळा अशा पद्धतीची औषधं वापरू शकता. इथे मी कंठ संपवतो, पुढे पुढे जातो. तर पुढचा गण येतो, मी रांगेने घेत नाही, जे आवडत आहेत जे छान बोलावंसं वाटतंय ते गण पहिले घेतलेत. नंतर येतो 10 प्रशमन गण. देवदार काम करणार ना, पण एसी मध्ये वृक्षता आहे ना, एसी ह्युमिडिटी पण कमी करतो. त्यामुळे मग देवदार जर बघितला तर देवदार लघु आणि वृक्ष येतो. जरी त्याचा स्निग्ध गुण दिला असता तरी ते चूर्ण वृक्ष येतं. त्यामुळे देवदार उष्णता फार गरजेची आहे. जे शीतता एसी मध्ये जी शीत गुण आहे तो खूप आहे, तर त्या क्वालिटीचं तुम्हाला त्रिकटू हे होईल. त्यामुळे त्रिकटू मधासोबत दिला तर जास्त फरक पडेल. ठीक आहे. पुढे 10 प्रशमन. तर 10 कशामुळे होतो असं जर आपण विचार केला तर तुम्हाला माहिती आहे की पित्तामुळे दाह होतो. पित्ताच्या उष्ण गुणामुळे, तीक्ष्ण गुणामुळे दाह होतो. किंवा वातपित्त अशी कंडिशन असेल तरीही दाह होतो. धातुक्षय झाला असेल तरीही दाह होतो. आणि विषापासूनही दाह होतो. या सगळ्यांचे हे सगळे अँगल आपल्या डोळ्यासमोर असतील तर आपल्याला हे महाकषाय आणि सुंदर पद्धतीने वापरता येतात. तर पित्ताचा उष्ण आणि तीक्ष्ण गुण वाढणं आणि ह्याच्यातून जो दाह होतो त्याची औषधं किंवा तसं विचारता कशी करायची ते आपण बघूया. एक रसक्षयामध्ये दाह हे लक्षण येतं. आणि उन्हात काम करणारी लोक, कमी जेवणारी लोक, अगदी शरीरावर 0 फॅट असतं अशा रुग्णामध्ये सार्वदैहिक दाह हे लक्षण दिसतं. पूर्ण अंगाला अंग गरम होतं असं लक्षण येतं. आणि मग हे जाण्यासाठी मधुर, तिक्त आणि कषाय रसाची मृदुवीर्याची अशी द्रव्य वापरावी लागतात. त्याच्यात पण सोपं द्रव्य म्हणजे दूध. गाईचं दूध पिणं हे सगळ्यात श्रेष्ठ आहे, सोपं. तरी पण तुम्हाला जर काही द्यायचे असतील तर तुम्ही प्रमाळ, मौक्तिक अशी औषधं देऊ शकता. नंतर वातपित्तापासून जो दाह होतो त्याच्यामध्ये लक्षण असतं की जरा वात वाढला की दाह वाढतो. वाताची जरा गती कमी असते की दाह कमी होतो. म्हणजे सकाळी गरमा होईल, दुपारी नाही होणार, संध्याकाळी होईल अशा पद्धतीचं वेग असतात. आणि अशा दाहामध्ये तुम्ही दुर्वा वापरू शकता किंवा सगळ्यात चांगलं म्हणजे सारिवा, अनंता वापरू शकता. तर ही वातपित्तापासून होणाऱ्या दाहावर अतिशय सुंदर काम करते.
मांसक्षयातून दाह होतो. राजयक्ष्माचा पेशंट बघितला तर त्याच्या पायांची आग होणे, हातात त्याच्या तळव्यांची आग होणे असं ते लक्षण दिसतं. आणि अशा मांसक्षयाच्या दाहामध्ये तुम्ही यष्टीमधूसारखे द्रव्य वापरू शकता किंवा फळांमध्ये तुम्ही द्राक्ष खायला देऊ शकता. नंतर जीर्ण प्रमेहाची काही रुग्ण असतात आणि त्यांच्यात दाह हे लक्षण असतं, किंवा स्थूल व्यक्ती असतील त्यांच्यामध्ये दाह लक्षण असतं आणि ते मेदधातूच्या दृष्टीतून झालेलं उत्पन्न ते लक्षण असतं. आणि अशामध्ये किंवा मेदोगत ज्वर असं जरी तुम्ही हे केलं तरी अशामध्ये तुम्ही गुळवेल किंवा भूनिंब किंवा चंदनही त्याच्यात अतिशय सुंदर काम करतं मेदोधातूची दृष्टी असेल तर. विषापासून उत्पन्न दाह मी तुम्हाला त्वचाविकारामध्ये सांगितलेला. तर विषाचे जे पित्तभूयिष्ठ जी लक्षणं आहेत अशी जर लक्षणं होऊन दाह असेल तर त्याच्यात चंदन चांगलं काम करतं, श्वेतचंदन. नंतर अस्थिमज्जा क्षय असतो आणि त्याच्यातही 10 लक्षण असतं. तर अशामध्ये अस्थिमज्जा पाचक, गुडचे आमलकी, मुस्ता सुंदर पद्धतीने काम करतं. आणि दुसरं एक येतं की अति शुक्रक्षय झाला की त्याच्यातून 10 येतं आणि विशेषतः ते 10 लक्षण लघवीच्या जागी आणि गुदभागी असं 2 ठिकाणी तो 10 होतो. तर अशावेळी तुम्ही तूप, लोणी किंवा शतावरी अशा पद्धतीचे औषधं रुग्णाला खायला, घरात जरी तूप खायला सांगितलं तरी तुम्हाला काही वेगळी औषध द्यावी लागत नाही. जरा माईक बंद करा, कोणाचं चालू आहे. कॉलर 71. सचिन माईक बंद कर रे. माईक कृपया बंद करा. माईक कॉलर 71 माईक कृपया बंद करा. ठीक आहे. तर असा शुक्रक्षयातून जो दाह तुम्हाला दिसतो तो पेशंट कधी असे तरुण मुलं किंवा असे येतात की गुदभागी प्रचंड आग होत असते त्या रिंगला. तर असे दाह शुक्रक्षयातून झालेले असतात तर ती हिस्ट्री विचारणं गरजेचं आहे. आणि असं असेल तर आपण काही शतावरी कल्प देणं किंवा आपण काही तुपाचं चाटण देणं हे फार गरजेचं आहे. नंतर तोच परत दाह तो वाढून नंतर फिशर होणं किंवा अर्श होणं अशा पद्धतीचं किंवा रक्तज मलप्रवृत्ती होणं अशाकडे ते जातं. त्यामुळे शुक्रक्षयातून जो दाह आहे तो अशा पद्धतीने तुम्हाला मधुर रसाने, स्निग्ध ह्याच्याने हँडल करावा लागतो. नंतर गिलन कष्टता, हा विषय वेगळा आहे. गिलन कष्टता त्याचे खूप अँगल आहेत. ते मी सांगेन. तो श्वासामध्येही येतंय, इसोफेगल कॅन्सरमध्ये पण येतंय आणि मेदधातू वृद्धीमध्येही येते. त्याचे वेगळे अँगल येतात, काही विषय नाही. ठीक आहे. तर हा 10 झाला, 10 प्रशमन झाला. आता पुढचा एक गण घेतो मूत्रविरेचनीय. म्हणजे मूत्रविरेचनीय म्हणजे मूत्राचं साक्षात प्रमाण वाढवणारा गण. सोपं आहे. तर मूत्राचं साक्षात प्रमाण कसं वाढवायचं, तर मूत्राचं साक्षात प्रमाण मांसक्षयामध्ये दाह असेल तर चालेल ना, कुष्मांड काय प्रॉब्लेम नाही. कुष्मांडही चालेल. जी गुरु आहेत द्रव्य, म्हणजे मांस गुरु आहे ना, मग मांसाचं वर्धन करायला पाहिजे, म्हणजे गुरु पण पाहिजेत. चंदन काय तेवढं चंदन दिलं तर काही कमी होणार असं नाही आहे, पण तिथे गुरुता हवी आहे आपल्याला, म्हणून तो यष्टीमधू आहे, म्हणून ते द्राक्ष आहे. मग तुम्ही कुष्मांड पण वापरू शकता. ठीक आहे. पुढे मूत्रविरेचनीय घेऊया. हे तुम्हाला ग्रंथात तसं डिटेलिंग नाही म्हणून मी सांगतोय. द्रव्य ग्रंथातही आहेत, तुम्ही ती ऍड करू शकता अशा पद्धतीने विचार करून. तर मूत्राचं साक्षात प्रमाण वाढवणं हे मूत्रविरेचनीयचं काम आहे. मग काय काय वाढलं पाहिजे, तर एक द्रवगुण वाढायला हवा, श्लेष्म गुण वाढायला हवा, मूत्रस्थ क्लेदवहन म्हणून क्लेद वाढायला हवं, मेद वाढायला हवं. मेदाची दृष्टी झाली की पण मूत्राचं प्रमाण वाढतं, किंवा साक्षात मूत्रवर्धन व्हायला हवं. असे 4-5 विचार डोळ्यासमोर आपल्या येतात मूत्रविरेचनीय म्हणून. मग साक्षात द्रवगुण वाढवायचा असेल तर काय यायचं, तर पाणी पिऊ शकता, साधं गणित. तर पाणी पिणं किंवा उसाचा रस
किंवा नवीन धान्य हे द्रवगुण वाढवणारे गोष्टी आहेत आणि ह्याच्याने मूत्र विरेचन होतं, मूत्राचं प्रमाण वाढतं. नंतर काही द्रव्य ही साक्षात मूत्राचं प्रमाण वाढवतात. मूत्राची जी क्वांटिटी साक्षात वाढवतात त्यातलं द्रव्य म्हणजे पाषाणभेद. म्हणजे तुम्ही पाणी जरी नाही पिलं तर आणि पाषाणभेद जरी दिलं तरी मूत्राचं प्रमाण वाढतं, असं आहे. तर असा पाषाणभेद तुम्ही वापरू शकता. नंतर मेदाची जर दुष्टी झाली, अर्थात हे काय आपल्याला असं काम करायचं नाही, पण मूत्राचं प्रमाण वाढवायचं हा विषय म्हणून मी ते सांगतो की मेदाचं दुष्ट करणं याने पण मूत्राचं प्रमाण वाढतं किंवा मेद धातू वाढवणं. तर ग्राम्य मांस असेल किंवा दही खाणं असेल ह्यामुळे पण मेदधातू दुष्ट होऊन किंवा मेदधातूचं प्रमाण वाढून मूत्राचं प्रमाण वाढतं. आणि साक्षात क्लेद वाढवून मूत्राचं प्रमाण वाढवणे म्हणजे गोक्षरासारखं द्रव्य हे क्लेद वाढवतं शरीरातलं आणि मूत्राचं प्रमाण वाढवतं. मुस्तासारखं द्रव्य हे स्वतःच मूत्रलय, त्यामुळे ते पाण्याच्या जागी येतं. हे सगळे त्याचे स्वभाव निघंटू आहेत. पण मुस्ता हे द्रव्य डायरेक्ट मूत्रलच आहे. गोक्षूर हे क्लेद वाढवून मूत्र वर्धन करतं आणि बाकीचे तुम्हाला मी सांगितले. पाषाणभेद आहे ते साक्षात मूत्राचं प्रमाण वाढवतं. इक्षुरस, नवीन धान्य हे द्रव श्लेष्म वाढवून मूत्राचं प्रमाण वाढवतात आणि अशा पद्धतीने तुम्ही मूत्रविरेचनीय द्रव्यांचा वापर करायचा. नंतर एक गण येतो, वर्ग येतो तो स्तन्यजनन. म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर दूध वाढवण्यासाठी आपण जे काही प्रयत्न करतो त्याच्यात थोडेसे विचार आहेत ते सांगतो तुम्हाला. तर दूध साक्षात वाढवायचं असेल तर काय काय करावं लागेल. एक की ते दूधच साक्षात वाढलं पाहिजे. म्हणजे दुधाला दूधच द्यायचं तिला प्यायला, म्हणजे ते दूध वाढणार आहे. हा साधा नियम आहे, हा सामान्य सिद्धांत आहे. तशा पद्धतीचं दूध देणं तिला प्यायला. दुसरा विचार आहे की दुधाची गुणसामान्य असलेली द्रव्य म्हणजे शतावरी देणं. तिसरं, दूध ज्या धातूतून उत्पन्न होतो तो धातू वाढवणं. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही नुसतं जरी हे केलं आणि जर तो धातूच जर क्षय असेल तर तुम्हाला तो धातूवर काम करायला पाहिजे. तर रसाची वृद्धी करणं. मग रसाची वृद्धी कशाने होते तर शालीषष्टिकने, म्हणजे 60 साळीच्या तांदूळ खायला त्याचा भात देणं त्या स्त्रीला, म्हणजे रसाचीच वृद्धी होते आणि दुधाची लगेच वृद्धी व्हायला लागते. तिसरं आहे की धातुक्षय झाला आहे, टीबी पेशंट आहे आणि तिचं धातुक्षय आहे किंवा राजक्षमा सारखा पेशंट आहे, कुठलाही किमोथेरपीतून बाहेर पडली आहे आणि अशांना जर दूध नसेल तर तुम्हाला जीवनीय गण वापरून, म्हणजे दूध पिणं किंवा यष्टेमधू खाणं अशी द्रव्य वापरून स्तन्य वाढवण्याचं काम करावं लागतं, दूध वाढवण्याचं काम करावं लागतं. चौथा विचार येतो की हे सगळं बरोबर आहे पण स्तनामधील शिरांमध्ये शिराच आकुंचित आहेत. रसधातू चांगला आहे, बाकी सगळं चांगलं आहे, पण शिराच आकुंचित आहे आणि हा विचार महत्वाचा आहे. तर त्या शिरा विवृत्त होण्यासाठी, मोठ्या होण्यासाठी काही द्रव्य आहेत. तर ती द्रव्य वापरली म्हणजे पिंपळी मूळ आणि कार्पास मूळ ही 3 द्रव्य जर वापरली तर त्या शिरा विवृत्त होतात, मोठ्या होतात आणि स्तनाचं काम जे आहे, स्तन बाहेर फेकण्याचं काम आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने होतं. तर ही औषधं डोक्यात घेतली पाहिजेत आणि ती तुम्ही डोक्यात घ्या. नंतर स्तन्य वाढवणं म्हणजे दूध वाढवणं हे बाळाला जवळ घेण्याने होतं, त्याचा विचार केल्याने होतं, त्याला कडेवर घेतल्याने, त्याचा विचार करण्याने, ह्या सगळ्या गोष्टीने, त्याच्या स्पर्शाने स्तन्यजनन होत असतं. तर तोही विषय, कारण कधी कधी काय होतं ICU मध्ये होतं आणि मग बाळ तिकडे आणि आई इकडे असं होतं आणि मग हे सगळं तुम्ही जरी शतावरी कल्प द्या आणि सगळं द्या आणि जर ते अपत्य स्पर्श नसेल आणि त्याचं स्मरण नसेल किंवा ते घेतलं नसेल तर दूधही सुटत नाही. तर हेही स्तन्यजननच कामं आहेत आणि त्याचाही विचार करायला हवा. चला 5 वाजायला आले, फटाफट घेऊया. आता हृदय. तर हृदय म्हणजे काय किंवा नंतर कोणते जीवनीय गण वापरणे, दूध पिणे, गाईचं दूध पिणे आणि मग त्याची जशी दोषदृष्टी असेल त्याप्रमाणे विचार करणे. गाईचं दूध सगळी ठिकाणी मॅक्झिमम ठिकाणी येतोय, फक्त तिथे त्याला अजीर्ण नाही पाहिजे त्या रुग्णाला, गाईचं दूध पिणाऱ्या रुग्णाला
आणि अग्नी चांगला पाहिजे. हे 2 गोष्टी ठेवायच्या फक्त. अजीर्ण असेल तर दूध पिलं तर काही त्याचा त्रासच होणार. आमाविभूत कष्टस्य क्षीरम विषमम हे सांगितलंय ना. ते सापाला जसं विष पाजल्यावर सापाला जसं दूध पाजल्यावर विष होणार, तसं आमपूर्ण कोष्टात दूध टाकल्यावर तसं विष होणार आहे असं सांगितलेलं आहे. त्यामुळे तसं त्याचा उपयोग नाही. त्यामुळे अग्निमांद्य नसलं पाहिजे, अजीर्ण नसलं पाहिजे, आम्लपित्त नसलं पाहिजे. ठीक आहे. हृदय, हृदयाला जे हितकर आहे म्हणजे साक्षात हृदय या अवयवाला जे हितकर आहे किंवा मनाला जे हितकर आहे, असे 2 अर्थ त्या हृदयाचे येतात. तर आपण हृदयाला जे हितकर आहे ते बघूया. हृदय या अवयवाला जे हितकर आहे, तर हृदय जर चांगलं करायचं असेल, हृदयाचं जर पोषण चांगलं करायचं असेल तर रसाचा आणि रक्त चांगला व्हायला पाहिजे, त्याचं वर्धन व्हायला पाहिजे. आणि हे मी मगाशी जे ह्याच्यात सांगितलं, कशात आपलं आलं, आम्लरस टिप्पणीमध्ये. तर आम्लरसाची द्रव्य ही पृथ्वी आणि अग्नी महाभूताचे असतात चरकानुसार, आणि सुश्रुतानुसार अग्नी आणि जलाचे असतात. तर दोन्ही गुण आपल्याला अपेक्षित आहेत रस आणि रक्तवर्धनासाठी. तर ती डाळिंबाष्टक चूर्ण, डाळिंब अशी चूर्ण दिली की हृदयाला साक्षात बल मिळतं, रसाला बळ मिळतं, रक्ताला बळ मिळतं, हृदयाला बळ मिळतं, हृदय पोषण चांगलं होतं, हृदयाचं बलवर्धन चांगल्या पद्धतीने होतं. ते हृदय म्हणून गणली जातात. नंतर हृदय रस पोषणामध्ये दुधांमुळे हृदयाचं पोषण चांगलं होतं. मौतिक सारख्या औषधांनी हृदयाला साक्षात बल मिळतं. रक्तालाच केवळ बळ मिळवायचं असेल तर लोहभस्मासारखी औषधं रक्तावर काम करून रक्ताला बळ देतात आणि अनायासाने हृदयाला बळ मिळतं. नंतर येतं की हृदयाचा मांस धातूंना बळ देणं हे आपण कशाने करू शकतो. तर आपल्या आयुर्वेदामध्ये मांस धातूचे पण हे केलेले आहेत. तर हृदयाचं मांस वाढवण्यासाठी आपण अजा हृदय मांस आपण देऊ शकतो, म्हणजे बोकडाचं हृदय साक्षात, किंवा शतावरी हे हृदयाचं मांस वाढवणारं चांगलं अतिशय सुंदर द्रव्य आहे. तर शतावरी, आणि तिसरं आहे पुराण गुळ, जुना गुळ. हे 3 द्रव्य हृदयाचं साक्षात मांस वाढवतात. मग तुम्ही मॉडर्न कंडिशन डोळ्यासमोर घ्या, आयुर्वेदिक कंडिशन डोक्यासमोर घ्या की हृदयाचं मांस कुठल्या, तर सतत बीटा ब्लॉकर दिलेले पेशंट, आणि त्यानंतर जर तुम्ही ते रिमूव्ह केलं ब्लॉकर की मांस शैथिल्य खूप येतं. तर अशा पद्धतीने तिथे तुम्ही पुराण गुड, शतावरी, व्यानकाळी देऊन हृदयद्रव्यांचा विचार करू शकता. नंतर ओज हे हृदयात आहे, त्यामुळे साक्षात ओजवर्धन केलं तर तेही औषधं हृदय असतात. म्हणजे गोघृतासारखी औषधं ही हृदय म्हणून काम करतात, आणि ते त्या पद्धतीने ती दिलीत गोघृतासारखी औषधं तर ती तुमचं हृदयाला बल देतील. नंतर आता हे झाली हृदय झाली. आता हृदयात जर दोष असतील तर ते दोष काढून हृदय होणारी पण काही औषधं आहेत. म्हणजे हृदयातल्या कफत दृष्टी असेल तर अर्जुन, अडुळसा, पटोल यासारखी औषधं ही हृदयातला कफ काढून हृदय ठरतात. तर हाही डोक्यात विषय घेतला पाहिजे तुम्ही. दोष कुठला आहे. आता हृदयाचा कफदोष असेल आणि तुम्ही शतावरी दिली तर काय होणार आहे, ते काम होणार आहे का, नाही होणार आहे. तर त्यामुळे हृदयामध्ये असलेला पुराण गुळ जो सांगितलाय तो 1 वर्षानंतरचा आणि 3 वर्षाच्या आतला असा गुळ हा अतिशय चांगला असतो. आणि त्याच्या आधीचा जो गुळ घेतला तर तो अग्निमांद्य निर्माण करतो. त्यामुळे तशा पद्धतीचा जो गुळ घ्यायचा. बरं, पुढे हृदयामध्ये पित्तदृष्टी असेल तर तिक्त, मधुर अशी द्रव्य वापरावी लागतात, म्हणजे चंदनासारखी. आणि त्या द्रव्याने हृदयस्थ पित्ताची दृष्टी दूर होऊन ती हृदय होतात. हृदयस्थ वात असेल तर तुम्हाला मी सांगितलं की गोक्षुरासारखी द्रव्य असतात, किंवा लसणासारखी द्रव्य ही हृदयस्थ वाताचं शमन करतात. आणि जर जेवल्यानंतर एकदम छातीत असं जड होत असेल किंवा छातीत काहीतरी ठेवल्यासारखं असं वाटत असेल तर जेवल्यानंतर 1 पाकळी 2 पाकळी असं लसूण जर खाल्ला तर लगेच छातीतला जडपणा कमी होतो. हा हृदयस्थ वाताचं आपल्याला लक्षण हे करता येतं. तर लसूण खाणे हृदयस्थ वात. ठीक आहे, आता पुढे जाऊया जरा. आता ही अशी महाकषाय आहेतच 50 आहेत, त्याच्यात 10 औषध म्हणजे 500 महाकषाय होणार आहेत. तर तुम्ही स्वतःचे पण असे गण तयार करू शकता विचार करून, की जे चरकाने दिलेले नाहीये. तर केश्य हा गण आता नाही, तर आपण केश्य म्हणून पण महाकषाय काढू शकतो. तर जर तसा काढला तर आपण काय विचार करू शकतो केसासाठी. तर साधे विचार सांगतो जाता. तर केशमध्ये आपण केसांची, काही जणांची केस तुटतात, पातळ झालेली असतात एकदम, आणि ओढले तरी तुटतात, ते जाणवतात केसामध्ये. त्यांच्या अगदी हेच झालेलं असतं, ताकद गेल्यासारखी, पोषण नसल्यासारखी केस असतात.
तर अशांना तुम्ही जीवनीय गण देणं किंवा जीवनीय गणांचं तेल बनवून डोक्याला लावणं अशा पद्धतीचा विचार आपण करू शकतो. दुसरं गोष्ट असते की रस व श्रोतदाची दृष्टी झालेली असते आणि अशामध्येही केसांचं क्वालिटी कमी झालेली असते. तर अशामध्ये तुम्ही भृंगराज किंवा निर्गुंडी श्रोतदृष्टी जिथं आहे, मग ती त्वग्गत असेल आणि अशी असेल तर भृंगराज अतिशय सुंदर काम करतं. प्रत्यक्ष अस्थिधातूवर जर काम करायचं असेल तर अस्थिमज्जा, पाचक, लाक्षा अशा पद्धतीचे कुकुटदंड, त्वक, भस्म ही द्रव्य अतिशय सुंदर काम करतात. अस्थिक्षय असेल त्या पद्धतीचं. आणि केस काळे करणं किंवा केसांची एकदम ताकद वाढवणं असं दोन्ही तिन्ही कामं एकत्र करायची असतील तर बिबितकी म्हणजे बेहड्यासारखं सुंदर औषध नाही. इथं तुम्ही भृंगराज पण वापरू शकता, पण बेहड्यासारखं बेहड्याचं तेल या पद्धतीने मी नाही वापरत आहे, पण बेहडा हे श्रेष्ठ औषध आहे इथे. असं तुम्ही केश असा गण करू शकता. जरी तो मेद्य करू शकता, काही असं करू शकता. मेद्यमध्ये काय करू शकता की मेद्य द्रव्य जी आहे ती मज्जा धातू पण वाढला पाहिजे, मज्जागत वात शमन झाला पाहिजे आणि मज्जा अग्नी झाला पाहिजे. 3 ते कॅटेगरी करू शकता. मग मज्जा साक्षात वाढवायची असेल तर मधुर रस घेतली पाहिजेत, म्हणजे शंखपुष्पी, ब्राह्मी यासारखी मधुर रस रोज थोड्या प्रमाणात घेतली तर मज्जा वाढणार आहे. मज्जागत वात म्हणजे काहींचं कसं असतं, खूप बुद्धीचं काम केलेली लोक किंवा वय आता झालेलं आहे 50-60 आणि मग हे गेलेलं आहे, अशांमध्ये साक्षात मज्जेला बल द्यावं लागतं, मज्जेचा अग्नी वाढवून बल द्यावं लागतं. त्यावेळी अशी ब्राह्मी तुम्हाला थोड्या प्रमाणात वापरावी लागते, शंखपुष्पी वापरावी लागते. मज्जागत वात किंवा मज्जेवर आलेलं जाड्यत्व हे कमी करायचं असेल, मज्जेवर जर कफाचं आवरण अशा पद्धतीचं काही प्रकरण असेल तर निर्गुंडीसारखी औषधी तुम्ही वापरू शकता. निर्गुंडीबद्दल खूप बोलणं झालेलं आहे. आणि मज्जेचा अग्नी वाढवण्यासाठी तुम्ही वचा, ज्योतिषमती किंवा साध्या सोप्पं औषध म्हणजे हरितकी ही औषधं मज्जेचा धातुवाग्नी सुंदर पद्धतीने वाढवतात. तर अशा द्रव्य ही मेद्यच ठरतात. त्यामुळे असे तुम्ही गण स्वतः बनवू शकता. तिथेच असायला पाहिजेत. आणि बेहड्याचं सिद्ध तेल असं बनवू शकता तुम्ही. आणि मी धावन असं अशा पद्धतीने देतो, तर त्याने सुंदर काम होतं. तिसरं काय बरं, हरितकी मज्जेचा अग्नी अतिशय सुंदर पद्धतीने वाढवते. सगळं सांगतो. आता मी आवरत घेतो. तर 2 गण सांगतो, पुढच्या लेक्चरला आपण वर्णे घेऊ. खूप आहेत गण ना, 50 आहेत म्हटल्यावर आपण त्यात ऍड करणार म्हटल्यावर आणि खूप होणार आहेत ते. तर मी पूर्वी पण त्वचा विकारामध्ये मी वर्णगण सांगितलं असणार आहे. तर वर्णगणाचं एक तुम्हाला जनरल सांगतो की ओजक्षय, शुक्रक्षयातून रंग काळवंडला असेल तर ज्येष्ठमधासारखं किंवा ज्येष्ठमध दुधातून लावणं चेहऱ्याला हे अतिशय सुंदर काम करतं. क्लेद वाढून काळवंडला असेल चेहऱ्यावर क्लेद येत असेल तर खदी म्हणजे तरुण वयात येणारं जे हे असतं शुक्रधातू वर्धन होतं, शुक्राची उष्णता वाढते आणि पित्ताचे शुक्र दोष असे काही होतात काहींना, तर चेहऱ्यातून असं तेल पाझरत असतं. अशांना खदीर पोटातून देणं, कडुनिंबाचं लेप लावायला देणं अशा पद्धतीचं तुम्ही करू शकता. रक्तगत क्लेद वाढणं, रक्तगत कफ वाढणं, रक्ताची अशा पद्धती दृष्टी झालेली आहे आणि पिंपल्स येतात ते लाल येत नाहीत, असे काळे येत आहेत आणि खडे असे जाडे होत आहेत, त्यांना महामंजिष्ठ कषाय रसाची द्रव्य वापरावी लागतात जी क्लेद शोषण करतात आणि वर्णकर काम करतात, अग्नी वाढवतात साक्षात. आणि अशी महामंजिष्ठाची द्रव्य वापरावी लागतात. अशा पद्धतीने ते वर्ण्याचा तुम्ही विचार मी ह्याच्यात सांगितलेला, तो आता परत रिपीट नाही करणार आहे. असो, तर झालं. आता दुसरा येतो शुक्रशोधन गण, जे तुम्हाला अष्टांग संग्रहामध्ये सगळंच सांगितलेलं आहे शुक्रशोधनामध्ये, पण तरी महाकषाय असं पकडून मी तुम्हाला सांगतोय की वातजे शुक्रदोष असा असेल म्हणजे मोटिलिटी खूप आहे पण टाइम कमी याच्यात स्पर्म डेड होत असतील, अशा पद्धतीचं कोरिलेशन पण कमी करू शकता तुम्ही. किंवा कमी प्रमाणात शुक्र येतो, स्खलन होताना दुखतं अशा पद्धतीचं, किंवा सार्वधिक लक्षणं वाताची काही दिसत असतील तर असं वातजे शुक्रदोषामध्ये विदारी सिद्ध क्षीर, विदारी जी सांगितली तुम्हाला तिचं दूध शिजवून अतिशय सुंदर काम करतं. पित्त जे शुक्रदोष असेल, आता मी लक्षणं सांगत नाहीत तर 10 होणं, बाकीची सर्वाधिक लक्षणं ह्या दृष्टीने बघा तुम्ही सगळं ते. तर पित्त जे शुक्रदोष असेल तर गोक्षूर आणि गुडूची ही सुंदर काम करतात अपानकाळी दिल्यावर. कफ जे शुक्रदोष असेल तर पाषाणभेद आणि पिंपळी ही सुंदर काम करते. रक्तज शुक्रदोष असेल तर खदीर आणि अर्जुन चांगलं काम करतंय. आणि
अशा पद्धतीचं तुम्ही करू शकता. किंवा पूय शुक्र असेल, वास येतो शुक्राला घाण आणि पिवळसर असं पद्धतीचं ते शुक्र असतं, तर अशावेळी चंदन सुंदर काम करतं. हे कशा रस आहे, शीत आहे, त्याचं कामी तो शुक्राकडे बरोबर जाऊन ते शुक्राचं तो पूय दोष नष्ट करतो. तर अशा पद्धतीने तुम्ही शुक्र शोधनाचा गण करा. कॉमन तुम्हाला जर शुक्र शोधन असं औषध आहे तर समुद्रफेन मिळतं. असे मोठे मोठे पांढरे खडे मिळतात आणि ते पावडर करायची. ती समुद्रफेन तुम्ही ह्या शुक्रशोधन म्हणून तुम्ही वापरली तर अतिशय सुंदर रिझल्ट मिळतात समुद्रफेनाचे. चरकाच्या याच्यात आहे समुद्रफेन. बरं, किंवा उशीर आहे, वाळा आहे, तर त्याचंही सुंदर काम होतं. आता चला आता पटापट घेऊया, 5 वाजले. आता एक रेग्युलर तुमच्या ओपडीत जे येतं ते म्हणजे कंडूचे पेशंट, कंडुग्न गण ना. तो जो कंडू कमी काढतो तो कंडुग्न. मग त्याच्यात चरकाने काय सांगितले, चंदन आहे, जटामासी आहे, बाहवा आहे, म्हणजे आरगवद आहे, निंब आहे, कुटज आहे, यष्टी आहे. साधं त्यातलं थोडंसं हे करतो आणि आपलं लेक्चर संपवतो. सगळ्याची उत्तरं मी दिली आहेत. अजूनही काय विचारायचं असेल तर विचारा. तर तुम्हाला चंदन सांगितलं. पित्त आणि उष्णगुण वाढला असेल, तुम्हाला एक आता टिपिकल ग्रीष्मात पेशंट मिळतील त्वचा विकाराचे, की काहीचा परत शाखागत जो कफ आहे तो तसाच घट्ट राहिलेला असतो आणि आता ग्रीष्माच्या ज्या प्रचंड उष्णता आहे त्याच्याने तो विलयन व्हायला लागतं आणि उन्हात गेलं की खाज उठते. आता उन्हात गेलं की खाज उठते असा विचार जिथे तुम्हाला असे पेशंट दिसले की तिथे तुम्ही चंदनासव किंवा चंदन असं देऊ शकता. आणि रक्तगत विषामध्ये चंदन करूया, वर्णगण करू. त्या त्वचा विकाराच्या लेक्चरमध्ये वर्ण मी सांगितलेला आहे, सांगतो. हा कंडू होऊ दे. तर रक्तगत विष असेल आणि त्याच्यातून उत्पन्न चंदन असेल त्यावेळी तुम्ही चंदन वापरू शकता. मी चंदनाचं अजून एक सांगितलेलं. रक्तगत विष म्हणजे काय, तर कॅन्सर सारखी औषधं असतात, सायटोटॉक्सिन औषधं, आणि ती दिल्यानंतर अतिस्वेद प्रवृत्ती अशी लक्षणं, पित्त भूयिष्ठ लक्षण दिसायला लागतात. तर त्याचं चंदन सुंदर काम करतं. आणि जी सायकोटिक औषधं असतात, अँटी डिप्रेसंट औषधं असतात, ती दिल्यानंतर तंद्रा, ग्लानी अशी लक्षणं जी दिसायला लागतात. कशी ह्याची काय बोललो, कफभूयिष्ठ लक्षणं दिसायला लागतात. तर अशामध्ये शिरीष किंवा मंजिष्ठा अतिशय सुंदर काम करते. ठीक आहे. तर धातुक्षयातून उत्पन्न असेल चंदन चांगलं काम करतं. नंतर जटामासी त्यांनी सांगितले. तर मानसरोग आणि कंडू असा संबंध असेल, म्हणजे स्ट्रेस, टेन्शन आले आणि खाज उठते त्वचेला, असं असेल तर जटामासीचा फांड अतिशय उपयुक्त ठरतो अशा ठिकाणी. रक्तगत किलेदाचं ते शोषण करते जटामासी आणि तिथे जटामासी सुंदर काम करते. आरगवदाचं तुम्ही फलमज्जा ती वापरताच आहे, पण तुम्ही जरी सालीचा काढा जरी तुम्ही धावण्यासाठी असा वापरलात तरी दद्रू, विचर्चिकासारखे आजार तुम्ही कमी करू शकता. आरगवत कपिला तुम्ही मलबद्धता आणि त्याच्यातून उत्पन्न कंडू, पोट नाही साफ झालं की त्वचेला खाज उठते, असे पेशंट असतात की आज पोट नाही साफ झालं, आज मला खाज उठायला लागली, अशांना आरगवत कपिला अतिशय सुंदर काम करते. ते आरशामध्ये पण वापरता येते तुम्हाला. नंतर कडुनिंब जो आहे तो तुम्ही रक्तगत क्लेद कमी करणं आणि ह्यासाठी तुम्ही वापरता, तर कडुनिंब पण तुम्ही वापरू शकता. हा वृक्ष आहे, शीत आहे, त्याप्रमाणे तुम्ही पित्ताचा द्रवगुण वाढला असेल, उष्णगुण वाढला असेल, तीक्ष्ण गुण वाढला असेल तर कडुनिंब वापरू शकता. सहसा जे एकदम गोड खातात, खूप गोड खाणारी जी रुग्ण आहेत, दूध आणि मगाशी जी सांगितली मी तुम्हाला पेशंट दीपनीयमध्ये, ज्याच्यात तुम्ही पंचकोल दिलं, तर अशामध्ये कडुनिंब अतिशय सुंदर काम करतो मधुर सेवन करणाऱ्या स्थूल पेशंटमध्ये आलेल्या कंडूमध्ये. नंतर कुटज, निंब झालं, कुटज घेऊया. कुटज कुड्याच्या सालीचा काढा तुम्ही धावण्यासाठी वापरू शकता. अतिसारामध्ये असलेलं कंडू अशा पद्धतीचं तुम्ही त्याचा विचार करू शकता. कफ पित्तज अशी संप्राप्ती असेल तर कुटज अतिशय सुंदर काम करतं. मार्केटमध्ये जी औषधं आहेत सोरायसिसची किंवा काय, कुटज हा मेन कंटेंट आहे त्यांचा. श्वेतकुटज अशी कंटेंट आहे त्यांचा. नंतर थोडंसं तर 1-2च द्रव्य घेतो आणि संपवतो सचिन. तर मी तुम्हाला चंदन जे सांगितलं की उन्हात गेल्यावर खाज उठते, तर अशा पेशंटला जर घाम खूप येत असेल, घाम आणि त्वचा स्निग्ध असेल, असं समजा की त्याची त्वचा स्निग्ध आहे आणि उन्हात गेल्यावर घाम येतोय आणि खाज उठते, असं असेल तर चंदन वापरायचं. आणि त्याची त्वचा कोरडी आहे आणि लालसर पुरळ येते आणि खाज उठते असं असेल तर यष्टीमधू कंडुग्न गणामध्ये आली आहे ती वापरायची.
नंतर दारवी येते, जी मी त्वचा विकाराच्या लेक्चरमध्ये तुम्ही दारवीविषयी वाचा, तर ही कफप्रधान कंडूमध्ये अतिशय सुंदर काम करते, तर ती दारवी तुम्ही वापरू शकता. बरं, बऱ्यापैकी ह्यांना प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत, आणि काय तुमचं असेल तर माझ्या व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करा. त्या पद्धतीने आपण ते धूपन पिचूधारण अशा पद्धतीने घ्यायचं आहे ते विषय, तो वेगळा विषय येतोय. सचिन, माझं झालेलं आहे, मी लेफ्ट आता होतो. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नंतर व्हॉट्सअपला विचारू शकता, किंवा आपला ग्रुप आहे त्या ग्रुपला प्रश्न विचारू शकता. टेन्शन आल्यावर जो घाम स्वेद येतो त्याच्यावर तुम्ही ब्राह्मी वापरू शकता, जटामासी वापरू शकता. ओके, ठीक आहे. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं याविषयी प्रतिक्रिया हे करा. मला वाटलं छोटा विषय पण बरोबर झाला तासाभरात. ठीक आहे, धन्यवाद सगळ्यांचे.